13 जुलै शनी वक्री हे मीन राशीमध्ये होत आहे. तर मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाणार आहे हे दिवस. तर 28 नोव्हेंबर पर्यंत शनी वक्री हे तुमच्या राशीमध्ये असणार आहे. तुमच्या राशीमध्ये शनी वक्री असल्या कारणाने तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो, कारण तुमची 7.5 सुरू आहे आणि 7.5मध्ये थोडासा तुम्हाला शनी इथे फार आळसपणा, काही गोष्टी तुम्हाला खूप ऊर्जा टाकून कराव्या लागतील, थोडंसं शरीराची काळजी घ्यावी लागेल, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुठलीही गोष्ट करत असताना सामान्य रीतीने तुम्हाला थोडासा फार निगेटिव्ह रिझल्ट येतील, त्यामुळे थोडंसं स्वतःला एनर्जेटिक ठेवणे, स्वतः नवीन गोष्टींचा विचार करणे, हे करणं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे. एक चांगली गोष्ट अशी आहे की तुमच्या 4थ्या घरामध्ये गुरु आहे, त्यामुळे केंद्रामध्ये बसलेला गुरु नक्कीच तुम्हाला हेल्प करेल. तुम्ही जेवढी देवाचं नामस्मरण कराल, तुम्ही ज्या देवाला मानता, गुरुला मानता, त्याची जेवढी आराधना कराल तेवढं तुमच्यासाठी फार चांगली गोष्ट असेल. त्याचबरोबर हस्बंड वाईफचे रिलेशन्स थोडेसे भांडण होणे किंवा काही गोष्टी हे होणे, त्रासदायक होणे, याही तुम्हाला पाहायला मिळतील. पार्टनरच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यायला हवी. त्याचबरोबर मीन राशीच्या लोकांना एक बघा की जेव्हा 7.5 असते तेव्हा ना कामामध्ये फार परिवर्तन होतं. कामामध्ये परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल, कारण कार्यक्षेत्राकडे सुद्धा शनीची दृष्टी आहे. त्यामुळे कधी कधी काय होतं की शनी तुम्हाला ना नोकरीमधून बिझनेसमध्ये घ्यायला जातो, बिझनेसमधून नोकरी करायला लावतो, किंवा तुमचं जे डिपार्टमेंट आहे किंवा काही तुमचा जो फील्ड आहे त्याच्यामधून तुम्ही चेंज करता. शनी तुम्हाला या गोष्टी फार करायला तो सांगतो किंवा होतात त्या गोष्टी. त्यामुळे शनीला समजून घेणे, तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे, तुमचं पॅशन कशामध्ये आहे, याच्याकडे लक्ष देणे हे फार गरजेचं आहे. ज्यांना 7.5चा खूप त्रास होत असेल त्यांनी 7मुखी रुद्राक्ष नक्की घाला. मला कमेंट करा. जर तुम्हाला हवं असेल तर आपण अवेलेबल करून देऊ. त्याचबरोबर शनीचे उपाय करा, स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःला एनर्जेटिक बनवा, मंत्र जाप गुरुचा करा, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. बेस्ट ऑफ लक.